खरीफ सीजन में बीजों की कीमत बढ़ने से किसान परेशान हैं। अमरावती में युवा सेना के पदाधिकारियों ने जिला अधीक्षक को ऊंचे दामों पर बीज बेचना बंद करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी कि अगर बीज की कीमत पर नियंत्रण नहीं होगा तो आंदोलन किया जाएगा। खरीफ सीजन का बुआई का मौसम आ गया है। इसी बीच युवा सेना के पदाधिकारियों ने जिला कृषि अधीक्षक के कार्यालय में पहुंचकर जिला कृषि अधीक्षक को निवेदन सौंपा और आरोप लगाया कि कृषि सेवा केंद्र के संचालकों द्वारा खाद बीज की कालाबाजारी की जा रही है और किसानों को परेशान किया जा रहा है। हालांकि जिले में अधिक मांग वाले खाद बीज उपलब्ध हैं, लेकिन कृषि सेवा केंद्र द्वारा इन्हें किसानों को बेचा नहीं जा रहा बल्कि भंडारण किया जा रहा है। साथ ही कृषि सेवा केंद्र में बीज व उर्वरक का स्टॉक और कीमत भी नहीं लिखा रहता, इसलिए कपास, अन्य बीज और उर्वरक सभी किसानों को उचित कीमत पर नहीं बेची जा रही। ये बीज कृषि सेवा केंद्र के बाहर दलालों के माध्यम से अधिक पैसे लेकर किसानों को बेचे जा रहे हैं। इस समय युवा सेना के पदाधिकारियों ने आरोप लगाया कि कृषि विभाग के अधिकारी और कर्मचारी कृषि सेवा केंद्र के संचालकों से मिले हुए हैं और कृषि विभाग के सहयोगियों द्वारा किसानों का शोषण किया जा रहा है। युवा सेना के पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि यदि जिले में बीज खाद की कालाबाजारी पाई गई तो वे आंदोलन करेंगे। युवा सेनेच्या 4 जिल्हा प्रमुख आणि विभागीय सचिवांच्या नेतृत्वात आज कृषी अधिकारी यांना अल्टिमेटम दिला आहे। दरवर्षी हंगाम सुरू झाल्यावर बळीराजाचा बळी घेण्याचा प्रयत्न कृषी सेवक करत असतात। मोठ्या प्रमाणात कृषी विभागाचे अधिकारी कृषी संचालनाकडून अवैध हप्ता वसुली करून महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना देतात असा ठाम आमचा आरोप आहे। गेल्या वर्षी आम्ही युरियाचे ब्लॅकिंग काळ्या बाजारी पकडली आणि कृषी संचालकांची धिंड काढून वरात काढली होती कॉटन मार्केट स्थित सर्व दुकानदारांची। या वर्षी आमचा सज्जड दम आहे। बळीराजा किंवा शेतकऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, जिल्ह्यात जर कुठे काळाबाजारी किंवा साठवणूक निदर्शनास आली तर कृषी अधिकाऱ्यांसह या कृषी संचालकांची भर रस्त्यावरून धिंड काढण्याची, वरात काढण्याची आमची मानसिकता आहे। हंगामाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक केली गेली तर एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही। तसेच जिल्ह्याच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना अमरावती जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही अशी आमची पुढील मानसिकता राहील। आपण एकीकडे शेतकऱ्याला देशाचा पोशिंदा म्हणतो आणि दुसरीकडे हे जे सरकार आहे, मिंदे सरकार जे आहे, हे शेतकऱ्याला घेऊन किती उदासीनता आहे या निमित्ताने हे कळते। तुम्ही बघत असाल की आता पावसाचा मौसम चालू झालेला आहे। शेतकरी आपल्या बियाण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या बियाण्यासाठी कृषी केंद्राकडे जात आहे, पण कृषी केंद्रांची अरेरावी जी आहे ती आता सातत्याने आमच्याकडे त्यांची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे येत आहे आणि ते बघता जी काळाबाजारी, जी साठेबाजारी ही बियाण्यांची चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो आमचा शेतकरी आहे त्याला जो त्याचा हक्काचा जे बियाणं आहे ते मिळालं पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथे कृषी केंद्रावर आलो, पण आम्हाला कृषी केंद्राकडनं पण जसं पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही। ज्या पद्धतीने कृषी केंद्रावर इथे कारवाया झाल्या पाहिजे त्या कृषी अधिकाऱ्याकडनं कुठेही झालेल्या पाहण्यात आलेल्या नाही।